नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील तलाठी भरती, पोलीस भरती, वनविभाग भरती, जलसंपदा भरती यासारख्या परीक्षांची तयारी करत आहात का? आणि तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न बघून टेन्शन येत आहे का? तर आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची कारण नाही. कारण आता तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामर सोप्या मराठी भाषेमध्ये आम्ही शिकवत आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला इंग्लिश ग्रामर सोपे जाईल. आज आपण धिस आणि दॅट याबद्दल शिकणार आहोत. धिस आणि दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. धिस आणि दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. याचा उपयोग वस्तू दर्शवण्यासाठी होतो. आपल्या आसपासच्या सजीव व निर्जीव दोन्ही प्रकारच्या वस्तू दाखवण्याचे हे काम करत असतात. मात्र ती वस्तू एकच म्हणजे सिंगल असायला हवी. जसं की धिस वापरताना धिस म्हणजे हा, ही, हे. धिस हा शब्द जवळ असलेली एक व्यक्ती किंवा प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो. आणि दॅट म्हणजे तो, ती, ते. तर दॅट हा शब्द दूर असलेली एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो. म्हणजे धिस आणि दॅट मध्ये असा फरक आहे की धिस म्हणजे हा, ही, हे जवळचं दाखवतो आणि दॅट म्हणजे तो, ती, ते दूर असलेलं दाखवतो. दूर असलेली वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी काही असो, दॅटचा वापर करायचा आणि धिस वापरून आपल्या जवळ असलेली वस्तू दाखवण्यासाठी वापर करायचा. उदाहरणार्थ, धिस इज अ डॉग. तर हा कुत्रा आहे. तर इथं हा कुत्रा जो आहे तो जवळ आहे म्हणून आपण त्यासाठी धिस वापरलं. धिस म्हणजे हा. तेच जर हा कुत्र्याबद्दल बोलायचं म्हणलं तर दॅट इज अ डॉग म्हणजे तो कुत्रा आहे कारण तो दूर आहे. मग दॅट वापरताना आपण जी वस्तू दूर आहे त्यासाठी त्याचा वापर करायचा आणि जी वस्तू जवळ आहे त्यासाठी धिस या शब्दाचा वापर करायचा आहे. धिस इज अ बॅग म्हणजे ही पिशवी आहे. दॅट इज अ बॅट म्हणजे ती बॅट आहे. म्हणजे जी वस्तू दूर असेल त्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. आणखीन एक उदाहरण म्हणजे धिस इज अ टेबल. जवळ असेल तर आपण धिस इज अ टेबल हा शब्द वापरणार आणि लांब असेल तर दॅट इज अ टेबल असा शब्द वापरणार. म्हणजे आपला वाक्य रचना तशा पद्धतीने होईल. ते जर आपण झाडाबद्दल बोलायला गेलो तर दॅट इज अ ट्री. जर ते झाड दूर असेल तर आपण दॅट इज अ ट्री असं म्हणू आणि जर ते झाड जवळ असेल तर धिस इज अ ट्री असा शब्द प्रयोग करू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की धिस आणि दॅट हे दोन्ही एकवचनी आहेत. म्हणजे एकाच वस्तूबद्दल आपण बोलत असतो. एकवचनी आहेत. त्यांच्याबरोबर वर्तमान काळात बी या क्रियापदाचे इज हे रूप वापरले जाते. म्हणजे क्रियापदाचं रूप इज हेच वापरलं जातं धिस आणि दॅट नंतर. ते सुद्धा वर्तमान काळामध्ये. जेव्हा वर्तमान काळामध्ये आपण बोलत असतो त्यावेळेला क्रियापदाचं इज हे रूप वापरायचं आहे. दुसरं वॉज, वेअर, आर वगैरे कोणतंही इथं वापरलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इंग्रजी ग्रामर सोप्या भाषेत या सिरीजमध्ये आय एम, वी आर, यू, यू आर, ही, शी, इट आणि दे हे व्हिडिओ पाहिलेले आहेत. नसले पाहिले तरी आवर्जून पहा कारण याच्यावरतीच तुमचा इंग्रजी ग्रामरचा पाया भक्कम होणार आहे आणि याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या काही सूचना असतील किंवा काही शंका असतील तर त्याही तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता. तर आपला आजचा टॉपिक आहे धिस आणि दॅट. तर धिस आणि दॅट या दोन्ही शब्दाच्या मदतीने आपण अनेक अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो. तर ती आपण इथे वाक्य पाहणार आहोत. ही वाक्य माझ्यानंतर तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचायची आहेत. म्हणजे धिस कधी वापरायचं आणि दॅट कधी वापरायचं हे आपल्याला कळून जाणार आहे. जसं की धिस इज अ राखी. ही राखी आहे. धिस इज मिस्टर साठे. हे श्रीयुत साठे आहेत. धिस इज अ मंगला म्हणजे ही मंगला आहे. आता दॅट या शब्दाचा वापर करून दॅट इज नीला म्हणजे ती नीला आहे. दॅट इज मिस्टर साटम म्हणजे ते श्रीयुत साटम आहेत. दॅट इज लीना म्हणजे ती लीला आहे.
तर अशा पद्धतीनं धीस आणि दॅट हे शब्द वापरून आपण एकवचनी लांबचे आणि जवळचे शब्द तयार केलेले आहेत आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. दॅट वापरून तुम्ही ही खालील वाक्य पुन्हा लिहायची आहेत. हा तुमच्यासाठी अभ्यासक्रम आहे, म्हणजे सरावासाठी दिलेला अभ्यास आहे. दिस इज अन अँड. आता इथे धिसचा वापर करून हे वाक्य दिलेलं आहे, तर तुम्ही त्याचं रूपांतर दॅट मध्ये करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा डायरीमध्ये हे वाक्य पूर्ण करायचं आहे. धिस इज अ पेन. धिस इज अ बेल. धिस इज अ स्टार. धिस इज अ ट्री आणि धिस इज अन एग. तर ही 5-6 वाक्य जी काही दिलेली आहेत ती वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि या धिसच्या ऐवजी दॅट वापरून ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत. तसंच खाली काही वाक्य दिलेली आहेत तर त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे. आता हे श्रीयुत दिघे आहेत, तर याचं तुम्ही इंग्रजीमध्ये भाषांतर करून लिहायचं आहे व्यवस्थित स्पेलिंग सह. ते घर आहे, ही शाळा आहे, तो पतंग आहे, हा मुलगा आहे, ही मोटार आहे. तर हे काही 5-6 वाक्य दिलेली आहेत, ती मराठीमध्ये दिलेली आहेत, ती तुम्ही इंग्रजीमध्ये करायची आहेत आणि स्पेलिंग सह व्यवस्थित ती वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण जवळ असलेली वस्तू व्यक्ती आणि लांब असलेली वस्तू व्यक्ती प्राणी यांच्यासाठीचा कोणता शब्द वापरायचा, त्या शब्दानंतर वर्तमान काळामध्ये कोणतं क्रियापदाचं रूप येतं याबद्दलचा आपण अभ्यास इथं या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तुम्हाला सोयीस्कर जावं, सोपं पडावं आणि लक्षात राहावं, तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी आपण छोटे छोटे टॉपिक घेत आहोत. या पुढचा व्हिडिओ सुद्धा असा याच्या पुढचा असणार आहे, परंतु छोटासाच असणार आहे. परंतु तो तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्हाला अभ्यास करणं, त्याचा सराव करणं सोपं जाईल अशा पद्धतीनंच असणार आहे. कारण आता इथून पुढे जुलैमध्ये किंवा जूनमध्ये तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांना सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी तुमचा इंग्रजी व्याकरणाचा पाया भक्कम होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हे व्हिडिओज घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. त्याचबरोबर यापूर्वीचे सुद्धा जे व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की पहा. त्याखाली दिलेला अभ्यासक्रम जो आहे त्याचा तुम्ही सराव करा, अभ्यास करा, दिलेल्या वाक्यांचा सुद्धा सराव करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी ग्रामरचा पाया भक्कम करणं सोयीचं होईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तुमच्या काही कमेंट्स असतील, शंका असतील तर त्या आम्हाला नक्की लिहून कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.